नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन जाहिराती बघणार आहोत। या दोनही जाहिराती क्लर्क भरतीसाठी आलेल्या आहेत। यामध्ये एकूण 1600च्या जवळपास जागा आहेत। या आधीसुद्धा या दोनही जाहिरातींबाबत आपण व्हिडिओज केलेले आहेत, परंतु आता याची लास्ट डेट जवळ येऊन राहिलेली आहे आणि जागा भरपूर आहेत। यासाठी हा रिमाइंडर व्हिडिओ आपण घेऊन राहिलेलो आहोत। रिमाइंडर व्हिडिओ असल्या कारणाने मी तुम्हाला संपूर्ण PDF दाखवणार नाही। यामध्ये जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तीच मी तुम्हाला देणार आहे। खूप महत्त्वपूर्ण जाहिरात आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली जाहिरात आहे। पदाचे नाव बघा, SBI क्लर्क। SBI क्लर्क पदासाठी जाहिरात आलेली आहे। यामध्ये एकूण जागा आहेत 5180। ओके, म्हणजे भारतामध्ये जागा आहेत 5180 आणि महाराष्ट्रामध्ये जागा आहेत 476। तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फॉर्म भरू शकता, परंतु ज्या राज्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे त्या राज्याची लोकल भाषा येणे कंपल्सरी आहे। म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचे असेल तर तुम्हाला मराठी भाषा येणे कंपल्सरी आहे। ओके, आणि महाराष्ट्राच्या बाहेर फॉर्म भरायचा असेल तर ज्या राज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून राहिलेले आहेत त्या राज्याची लोकल लँग्वेज येणे तुम्हाला गरजेचे आहे। ओके, आता समोर बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा। मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी जर तुम्ही घेतली असेल तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। म्हणजेच एनी डिग्री चालणार आहे आणि त्या राज्याची भाषा येणे गरजेचे आहे। याशिवाय कम्प्युटरचे नॉलेज तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। म्हणजेच बघा, MSc IT सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। याशिवाय कम्प्युटरच्या कोणत्याही ब्रांचमध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग केलेली असेल किंवा BTech केलेलं असेल किंवा तुम्ही BSc केलेली असेल तर तुम्हाला MSc IT प्रमाणपत्राची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता। ओके, आता समोर बघा, एज लिमिट बघून घ्या। 20 ते 28 वर्षाचे विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात, परंतु SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाचं आणि OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे देण्यात आलेलं आहे। ओके, समोर बघा, अर्ज करण्याची लास्ट डेट आहे 26/8/2025। ओके, 26/8/2025च्या आधी तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे। जास्त दिवस उरलेले नाहीत, लवकरात लवकर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरून टाका। फीज बघा, SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे फीज भरायची नाही आणि जनरल OBC आणि EWS विद्यार्थ्यांना 750 रुपये फीज भरायची आहे। ओके, मला असं वाटते की तुम्हाला हे समजलेलं असेल। आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या नंबरच्या ॲडव्हर्टाइजमेंटकडे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली सेकंड नंबरची ॲडव्हर्टाइजमेंट आहे। पदाचे नाव आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट, म्हणजे बघा क्लर्क आहे। ओके, IBPS क्लर्क आहे। IBPS क्लर्क पदाची ही जाहिरात आहे। ही सुद्धा खूप जास्त महत्त्वपूर्ण जाहिरात आहे। यामध्ये एकूण जागा बघा, भारतामध्ये एकूण जागा आलेल्या आहेत 10,000 प्लस। ओके, 10,000 पेक्षाही जास्त जागा भारतामध्ये आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जागा आलेल्या आहेत 1117। ओके, 1117 पदांसाठी महाराष्ट्रामध्ये पदभरती होणार आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचे असेल तर तुम्हाला मराठी लँग्वेज येणे कंपल्सरी आहे। तुम्हाला जर मराठी लँग्वेज येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरू शकत नाही आणि जर तुम्हाला इतर राज्यांमध्ये सुद्धा फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही तिथे सुद्धा फॉर्म भरू शकता, परंतु तिथली लोकल लँग्वेज येणे कंपल्सरी आहे। ओके, आता समोर बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे सुद्धा बघा एनी डिग्री चालणार आहे। कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्या राज्याची भाषा येणे गरजेचे आहे आणि कम्प्युटरचं नॉलेज मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच इथे राहणार आहे। एज लिमिट बघून घ्या, 20 ते 28 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरू शकणार आहेत। याशिवाय SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाचं आणि OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे मिळणार आहे आणि PWBD विद्यार्थ्यांना 10 वर्षे एज रिलॅक्सेशन इथे देण्यात आलेलं आहे। अर्ज करण्याची लास्ट डेट आहे 21 ऑगस्ट 2025। फक्त 21 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। खूप कमी दिवस उरलेले आहेत, तुम्ही लवकरात लवकर याचा फॉर्म भरून घ्यायला पाहिजे, नाही त्याची लास्ट डेट निघून जाणार। आणि बघा, भरपूर जागा आहेत आणि फक्त मराठी भाषा बोलणारे विद्यार्थी फॉर्म भरतील तर तुमच्यासाठी यामध्ये सुवर्ण संधी आहे। अर्ज शुल्क बघा, SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन विद्यार्थ्यांना 175 रुपये फीस भरायची आहे आणि इतर उमेदवार म्हणजे बघा OBC, ओपन, ओके आणि EWS विद्यार्थ्यांना 850 रुपये फीस इथे भरावी लागेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला समजलेलं असेल। या दोनही ॲडव्हर्टाइजमेंटची जर PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून या दोनही जाहिराती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। याशिवाय आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलच्या लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घ्यायला पाहिजे। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।